विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे पवित्र शुक्लेश्वर देवस्थान येथील मंदिरात 28 जूनला रात्री चोरीची घटना घडल्याचे 29 जून रोजी सकाळी लक्षात आले। त्या संदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे। या बाबतीत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली। मंदिरात घडलेल्या या चोरीच्या घटनेसंदर्भात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती व पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात शुक्लेश्वर देवस्थानातील चोरीचा तपास जलद गतीने करून संबंधित गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी व तसेच मंदिरे ही भाविकांची श्रद्धास्थानी असून अशा वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे भाविकांमध्ये अस्वस्थता व क्षोभ निर्माण झाला आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनाने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व सुरक्षित उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। शुक्लेश्वर येथे शिव मंदिर शुक्लेश्वर संस्थान कोल्हापूर पोलीस स्टेशन हद्दीत येत आहे आणि या ठिकाणी बरेचदा चोऱ्या झालेल्या आहेत। या 28 तारखेच्या चोरीत त्यांचे CCTV फुटेज आहे आणि यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी मंदिर महाराष्ट्र न्यास परिषद या सर्व कार्यकर्त्यांनी आज SP साहेबांना निवेदन दिलं आणि या चोरांना शासन व्हावं किंवा या चोऱ्या उलगडीस याव्या हाच विचार या संस्थेसमोर आहे। म्हणून मंदिर न्यास परिषदेने आज हा उपक्रम राबवला आणि आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे। SP साहेबांसोबत कलेक्टरांना सुद्धा दिलेलं आहे आणि हे सर्व लोक याची चौकशी करतील अशी मी आशा बाळगतो। धन्यवाद। यावेळी अमरावती जिल्ह्यातील विविध मंदिरे व देवस्थानांचे विश्वस्त पुजारी, सेवेकरी आणि महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी एकमुखाने मंदिर सुरक्षेसाठी सरकारने योग्य ती उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी केली। यावेळी सर्वश्री श्रीनिवास पांडुरंग खेडे, रामदास बुरघाटे, उमेश गावंडे, प्रदीप ठोसर, कैलास पणपालिया, मोहन इंगळे, पुंजाराम नेमाडे, सचिन वैद्य व सर्व हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। दिनांक 28/6/2025 ला रात्रीच्या दरम्यान शुक्लेश्वर महादेव मंदिर, वाटोडा शुक्लेश्वर, तालुका भातकुली येथे चोरीची घटना घडलेली आहे। मंदिरातल्या 3 दानपेट्या चक्क फोडून चोरांनी पूर्ण दानपेट्या खाली करून नेलेल्या आहेत। ही घटना मंदिराच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली असून या घटनेत सर्व आरोपी त्याच्यात सखोल चौकशीत सापडतील त्याकरिता आम्ही तपास जलद गतीने व्हावा याकरिता माननीय SP साहेब आणि कलेक्टर साहेबांना अशा आशयाचे मंदिर महासंघातर्फे निवेदन देण्यात आलेले आहे। तरी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन मंदिराकडे होणाऱ्या चोऱ्या थांबवण्यात याव्या याकरिता मंदिर महासंघाने दिलेल्या निवेदनात संदर्भात लवकर दखल घेण्यात येईल अशा आशेने सर्व मंदिर विश्वस्त अमरावती जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी आणि मंदिरांचे बहुतांश मंदिराचे विश्वस्त आज ते उपस्थित झालेले आहे आणि मंदिराला वाटोडा शुक्लेश्वर येथील घटनेला न्याय मिळेल या अपेक्षेने प्रत्येक व्यक्ती इथे या साऱ्या गोष्टीचा विचार मनात घेऊन इथं उपस्थित झालेला आहे। तरी याची गांभीर्याने चौकशी करण्यात यावी व वाटोडा शुक्लेश्वर महादेव मंदिराला न्याय मिळण्यात यावा याकरिता हे निवेदन आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।